प्रकरण क्रमांक 17 सुरू करतोय आपण। प्रकरणाचं नाव आहे शेतमाल व्यापार व किमती। आपल्याला माहिती आहे की पूर्वी भारतातील जे काही बहुसंख्य खेडी होती ते जवळपास संपूर्ण स्वयंपूर्ण होते। त्यामुळं जेवढं स्वतःसाठी जे काही आवश्यक धान्य होतं तेवढंच त्यावेळेस काय करता शेतकरी तेवढेच धान्य पिकवायचा आणि मग जेवढं जास्त येईल त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला लागणारे जे काही इतर वस्तू आहे तो त्यावेळी खरेदी करायचा। आणि मग हे जे काही सर्व व्यवहार होते हे जत्राच्या निमित्ताने भरणाऱ्या बाजाराच्या वेळी त्यावेळी ते खेड्यामध्येच ते व्हायचे। त्यामुळं जो काही बाजाराचा प्रश्न होता हा पूर्वी नव्हता। फक्त अशा वेळेसच त्या ठिकाणी जे काही घेवाणदेवाण आहे ती त्यांची व्हायची। आणि मग शेती बसून जे काही उत्पादन करण्यात येतं त्याचा हा जो काही माल आहे हा विभिन्न प्रकारचा माल होता। त्याच्यामध्ये मग टिकाऊ असायचा, नाशवंत असायचा किंवा जो काही वाहतुकीला सोयीचा म्हणा किंवा जो काही गैरसोयीचा आहे अशा गुणधर्मानुसार जे काही आपण मालाची प्रतवारी करतो आणि मग त्याच्यानुसार ज्या ठिकाणी खरेदी विक्री कोणत्या ठिकाणी न्यायची ते ठरत असते। आणि मग पर्यायाने भारतामध्ये जे काही महाराष्ट्राच्या बाजारपेठेचे काही विशिष्टकरण त्यामध्ये आढळून आलेलं नव्हतं। आणि मग एखाद्या विशिष्ट शेतमालाच्या विशिष्ट बाजारपेठेमध्येच उपलब्ध होतो असंही त्यावेळेस नव्हतं। तर मग अशा प्रकारे मग ह्या ज्या काही बाजारपेठ्या होत्या ह्या अनेक वस्तू मिळून त्या ठिकाणी त्या होत्या। आणि मग त्यानुसार जे काही त्यांचे प्राथमिक बाजार, घाऊक बाजार आणि सीमांत बाजार असे त्याच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराचे ठराविक टप्पे त्यावेळेस होते। यामध्ये आपण पहिल्यांदा प्राथमिक बाजार म्हणजे काय ते पाहणार आहोत। आता प्राथमिक बाजार म्हणजे जे काही मुख्यतः आठवडी बाजार आहे तो होय। याच्यामधून आठवड्यातून एखाद्या दिवशी हा बाजार भरतो, आपल्याला माहिती आहे आपण तर आठवडी बाजार असे म्हणतो। आणि मग महाराष्ट्रामध्ये जे काही बहुतेक लहान मोठी खेडी होती या खेड्यामध्ये हा जो काही बाजार आहे हा नियमितपणे भरतो। जे काही वाहतुकीच्या साधनांच्या अभावामुळे किंवा जे काही बाजारपेठेमध्ये जे काही किमतीविषयक माहितीच्या ज्ञानामुळे जो काही शेतकरी आहे त्याला कुठल्या प्रकारचा आर्थिक किंवा कुठल्या प्रकारचा सामाजिक दडपण नाही, अशा प्रकारचे काही शेतकरी आहेत ते आपल्या धान्य म्हणा किंवा जे काही बाजार आहे तो आपल्या गावच्या किंवा जे काही जवळपासचे गावाच्या बाजारपेठेमध्ये विकण्याचा ते प्रयत्न करतात। आणि म्हणून मग या बाजारपेठेला प्राथमिक बाजारपेठ असं म्हटलेलं आहे। या बाजारपेठेचं जे काही व्यवस्था आठवड्याचं काम आहे हे ग्रामपंचायतीकडे असतं। आणि जो काही माल विक्रीसाठी येतो त्या शेतकऱ्यांकडून ग्रामपंचायत 3 प्रकारचे कर वसूल करते। जागा व्यापल्याबद्दलचा कर, विक्री कर आणि काही सोयी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दलचा कर। आता हा कर किती प्रमाणात असावा, कशाबद्दल असावा याची कुठलेही कायदे नसल्यामुळे वाटेल तसा कर पंचायती वसूल करू शकतात। याच्यामध्ये कर आकारणीच्या जे काही प्रमाणात जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये तितक्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात नाही। साधारणपणे आपण जर म्हटलं तर पिण्याच्या पाण्याची सोय देखील उपलब्ध करून दिली जात नाही। त्यानंतर जो काही दुसरा प्रकार आहे घाऊक बाजार। आता घाऊक बाजाराला केव्हा मंडी असे देखील म्हणतात। जो काही घाऊक बाजार आहे हा जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी आढळून येतो। तसेच रेल्वे वाहतुकीचं केंद्र, त्याच्यानंतर व्यापाराचं केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या सर्व ठिकाणी घाऊक बाजार आपल्याला आढळून येतो। यामध्ये जे काही शेतमाल विक्री व्यवहार आहे घाऊक बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये केले जातात। विविध माध्यम किंवा जे काही व्यापारी आहेत हे या बाजारामध्ये सक्रिय असतात। आणि मग जे काही शेतमाल शेतकऱ्यांच्या किंवा जे काही व्यापारी आहेत त्यांच्याकडून घाऊक व्यापाऱ्यांकडे येतो। मग हे जे काही घाऊक बाजाराचे कार्यक्षेत्र आहे हे त्या बाजाराच्या विकण्यात येणाऱ्या शेतमालाचे स्वरूप असेल किंवा त्या ठिकाणचा टिकाऊपणा असेल वस्तूंचा किंवा जे काही परिसरातील वाहतूक असेल किंवा जे काही दळणवळणाच्या साधनांची कार्यक्षमता असेल किंवा घाऊक बाजारात जवळ असलेल्या प्राथमिक बाजारांची संख्या यावरती अवलंबून असतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविध मध्यस्थांचं अस्तित्व हे घाऊक बाजाराचं वैशिष्ट्य आहे। यामध्ये मग कच्चा आडते आहे, पक्का आडते आहे, दलाल आहे, हमाल आहे किंवा पल्लेवार हे घाऊक बाजारातील सक्रिय असणारे काही मध्यस्थ आहेत। आणि आपण आता या मध्यस्थांविषयी पाहूयात। पहिलं कच्चा आडत्या, पक्का आडत्या, त्यानंतर दलाल, मापाडी, हमाल किंवा पल्लेवार। तर अशा प्रकारे कच्चा आडत्या म्हणजे कोण, तर शेतकऱ्यांना विविध प्रकारे सहाय्य करणाऱ्या व जो काही शेतमाल आहे तो विक्री व्यवहारामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने काम करणारा जो काही मध्यस्थ आहे त्याला कच्चा आडत्या असं म्हणतात। यामध्ये शेतकऱ्यांनी आपला जो काही माल आणलेला आहे
आहे त्याच्यामार्फत विकावा याकरता त्यांना आवश्यक असलेला जो काही पतपुरवठा आहे किंवा जे काही घाऊक बाजार ते शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाची विक्री व्यवस्था आहे, हिशोब आहे, त्याच्यानंतर मालाची किंमत वसूल करणे असेल, अशा प्रकारची कामं कच्चा आडत्या करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या विक्री व्यवस्थेमध्ये त्याची मुख्य भूमिका राहते. त्यानंतर दुसरं आहे पक्का आडत्या. आता पहिलं आपण पाहिलं कच्चा आडत्या हा शेतकऱ्याच्या वतीने काम करतो, तर पक्का आडत्या हा जो काही आहे तो घाऊक बाजारातील जे काही शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करणारे घाऊक व्यापारी आहेत, कारखानदार आहेत, आयातदार आहेत, निर्यातदार आहेत यांच्या वतीने पक्का आडत्या काम करतो. यामध्ये पक्का आडत्याचे काम काय आहे, शेतमालाचे एकत्रीकरण आणि वितरण प्रक्रियेमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामध्ये ते महत्त्वाचं काम करतात. शेतमालाचं एकत्रीकरण आणि त्याचं वितरण. शेतमालाच्या खरेदीचे व्यवहार पूर्ण करण्याकरता जे काही विविध कामं आवश्यक आहे ते कामं देखील पक्का आडत्या करतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे दलाल. आता यामध्ये विविध वस्तूंचे विक्रेते विशिष्ट त्याच्यानंतर त्याच विशिष्ट वस्तूंचे ग्राहक यांना एकत्रित आणण्याचे कार्य हे दलालाकडून केले जाते. यामध्ये शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीस आणल्यानंतर दलाल शेतकऱ्यांचे संबंध साधतात. त्यानंतर कच्चा आडत्याकडे घेऊन जातात आणि जो काही त्यांचा सौदा आहे ते घडवण्याचं कार्य करून आणतात. यामध्ये जे काही मालाचे मोजमाप करणे असेल किंवा जे काही विक्रीचा हिशोब करणं असेल, किंमत ठरवणं असेल, या कामाची जबाबदारी त्यांच्यावरती नसते. ते फक्त कार्य आणि ग्राहक आणि जो कोणी मेन विक्रेता आहे त्यांना एकत्र आणण्याचं काम करतात. त्यानंतर पुढचं आहे मापाडी. आता मापाडी म्हणजे काय, तर बाजारामध्ये जो आपण माल आणतो विक्रीसाठी, आणलेल्या मालाचे व्यवस्थित माप करण्यासाठी आडत्यांनी किंवा बाजार समितीने नेमलेल्या व्यक्तींना मापाडी असं म्हटलं जातं. विक्रीसाठी आणलेल्या मालाचे व्यवस्थित वजन करण्याचे काम त्यांच्यावर सोपवलेले असते. यामध्ये अनियंत्रित बाजारपेठेमध्ये मापाड्याची नेमणूक आडत्याकडून करण्यात येत असल्याने त्यांची जी काही निष्ठा आहे ती आडत्याकडे जास्त असते आणि काम करत असताना त्यांच्या शेतकऱ्यांच्या शोषणाला सहाय्य करणे स्वाभाविक ठरते. मात्र बाजार समितीकडून जे काही नियंत्रित बाजारपेठेमध्ये मापाडी हा नेमला जातो. त्यामुळे मापाडी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना बाजार समितीकडून परवाना घेणे आवश्यक असते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे हमाल किंवा पल्लेवार. आता यामध्ये हमालाचं किंवा पल्लेवारचं काम काय आहे, तर माल उतरवणे, माल स्वच्छ करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोच करणे, गोदामामध्ये माल भरणे, अशी कामे या हमाल व्यक्तीला करावी लागतात. अशा प्रकारे मग शरीरश्रमाची कामे असल्याने त्यांनी नेमणूक दिलेली कामे करावी लागतात. त्यानंतर अनेक बाजारामध्ये हमालाने देणारा मोबदला कर्यावयाची किती रक्कम आहे याबद्दल विहित नियम असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहतोय घाऊक बाजाराचे प्रकार. आता यामध्ये 3 प्रकार आहेत: प्राथमिक घाऊक बाजार, दुय्यम घाऊक बाजार आणि तिसरं मध्यवर्ती घाऊक बाजार. आता प्राथमिक घाऊक बाजार म्हणजे काय, तर अशा बाजारामध्ये जो काही माल आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यातून येतो आणि मग अशा प्रकारचे जे बाजार आहेत त्या आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळेस किंवा दीर्घ अंतराने विशेष प्रसंगी भरवले जातात. त्यानंतर दुसरं आहे दुय्यम घाऊक बाजार. आता हा जो काही बाजार आहे याला मंडी किंवा मंडई किंवा गुजरी या नावाने ओळखले जाते. साधारणपणे 20 ते 30 मैल परिसरामध्ये अशा प्रकारचा हा दुय्यम घाऊक बाजार पडतो. अशा बाजारामध्ये पुष्कळचा माल हा दुसऱ्या बाजारातून येतो व हे बाजार जिल्ह्याच्या, तालुक्याच्या किंवा जे काही महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे किंवा जे काही रेल्वे स्टेशन आहे याजवळ भरतात. आता उदाहरणार्थ समजा कर्नूल आहे आंध्र प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर अमृतसर आहे पंजाबमध्ये, कल्पकला आहे बंगालमध्ये, गंगासागर आहे राजस्थानमध्ये, अशा ठिकाणी दुय्यम घाऊक बाजार भरतात. त्यानंतर तिसरा आपण बघूया सीमांत बाजार. आता असा जो काही बाजार आहे अशा प्रकारच्या बाजारातून जो काही माल आहे तो ग्राहकापर्यंत किंवा वितरण केलेल्या व्यक्तीकडे पोहोचविण्याचं काम रेल्वेने किंवा बोटीने परदेशाकडे नेला जातो. अशा ठिकाणी गोदामाची सोय असते आणि तिथून मग ग्राहकापर्यंत पोहोच केला जातो. आता हे जे काही बाजाराचे प्रकार आहेत त्याच्या मुदतीनुसार 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे अति अल्पकाळ बाजार, दुसरा आहे अल्पकाळ बाजार, तिसरा आहे दीर्घ मुदतीचा बाजार. आता अति अल्पकाळ बाजार म्हणजे काय की
ज्यामध्ये अतिनाशवंत शेतमाल आहे या प्रकारामध्ये विकला जातो। उदाहरणार्थ पालेभाज्या, कच्चे फळे, दूध अशा बाजारामध्ये याची किंमत ही स्थानिक मागणी आणि पुरवठा यावरून बहुतांश ठरवली जाते। या प्रकाराखालील बाजारात वेळ हा इतका अल्प असतो की शेतकरी त्याच्या मालाचा पुरवठा वाढवू शकत नाही किंवा कमी देखील करू शकत नाही। त्यानंतर दुसरा प्रकार पडतो की अल्पकाळ बाजार। आता ह्या बाजारामध्ये असा माल येतो की जो गोदामामध्ये काही वेळ ठेवता येतो किंवा जेणेकरून मालाचा रंग, चव किंवा आकार बदलत नाही। उदाहरणार्थ बटाटे, सफरचंद इत्यादी। सर्वसाधारणपणे जो काही मागणीप्रमाणे तो त्या ठिकाणी पुरवठा केला जातो। त्यानंतर तिसरा प्रकार येतो दीर्घ मुदतीचा बाजार। आता ह्या बाजारामध्ये कमी किंवा जास्त मागणीद्वारे उत्पादन केले जाते व जो काही पुरेसा वेळ त्यांना दिला जातो। यामध्ये जे काही बाजाराला पुरवठा आहे हा पुरवठा मागणीप्रमाणे करता येतो। तर काही काळासाठी नाशनं पावणारा जो काही सर्व शेतमाल आहे तो ह्या प्रकारामध्ये विकला जातो। अशा प्रकारे 3 प्रकार हे व्यवसाय यामध्ये ठरवले जातात। त्यानंतर जे काही बाजाराची पूर्णता आहे ह्याचे मुख्यतः 2 प्रकार पडतात। एक म्हणजे अपूर्ण बाजार आणि दुसरा आहे पूर्ण बाजार। आता अपूर्ण बाजार म्हणजे काय की जेव्हा निरनिराळ्या किमती एकाच वेळी एकाच वस्तू चालतात तेव्हा त्याला काय म्हणतात, अपूर्ण बाजार असे म्हणतात। आणि मग पूर्ण बाजार म्हणजे काय की एकाच वेळी जेव्हा एकच किंमत एकाच मालास संपूर्ण बाजारामध्ये असते तेव्हा त्याला पूर्ण बाजार असे म्हणतात। इथपर्यंत आपण आज थांबूयात।